नमस्कार, मी आहे रश्मी पाटील. वेलकम टू माय चॅनल. तर आज आहे 9वी मार्च आणि मला सुरुवातीला जोगवा मागायला नाही मिळाला. मी एकटीच आहे तर मला जास्त काही असं शूट नाही करता येणार, पण मला तुम्हाला जितकं दाखवता येईल तितकं मी तुम्हाला दाखवते. तर आधी शेजारी माझ्या दोघीजणी आहेत, तर माझ्या नेबर्स, तर मी आधी त्यांच्याकडूनच जोगवा मागते आणि मग आपण खाली जाऊया. शेजारी आहेत या, आधी ह्यांच्याचकडनं घेतलं पहिला. ही आहे अन्वीची मम्मी, आपण शेजारीच राहतो तर त्यांच्याकडनं घेते मी जोगवा. आणि हा बघा, हा आहे अन्वीचा छोटा भाऊ. हाय, चलो घुमने चलो. आता हसत नाही, रोज हसतो माझ्याकडे बघून, पण आज हसत नाही. मे बी कॅमेरा बघून तो हे झालाय. आणि आता मी आले कृष्णा भाऊंकडे, त्यांच्या आईकडनं आता मी जोगवा घेते. हे आहेत कृष्णा भाऊंची आई, आता त्यांच्याकडनं जोगवा घेते. आता आमची अंबाई आहे, आमच्या बाबाची बहीण, आता त्यांच्याकडे आलो आहे आम्ही जोगवा मागायला. ते प्रेषित भाऊ तुम्हाला माहीत आहेत ना, मी सांगितलेलं यंदा कर्तव्य आहे त्यांच्या घरी. आता नानीकडनं जोगवा घेते, त्या नानी. आणि आता मी जोगवा मागायला आले आमच्या मीरा आत्याच्याकडे. आणि ही आहे आमची बाय. ॲक्च्युली बायच आधी जोगवा मागायची आणि बायचा 9 दिवसांचा उपवास पण असायचा पूर्ण देवीमध्ये. पण आता बायला नाही जमत वयाप्रमाणे आणि तिच्या पायाचा पण प्रॉब्लेम झाला आहे, त्याच्यामुळे मग आता मी जोगवा मागते. काय करायचं मग, काय करायचं जोगव्याचं सांग मला, सांग कायसा करायचं. हां, मग त्याचा मगशी काय करायचा. हां, मगशी त्याचा काय बनवायचा. पानगा. हां. आता मी इथे आले विशाखाताई यांच्या इथे, नानीच्या इथे बिल्डिंगमध्ये. मग तिकडनं आता मागते. तिकडे 3 घरं आहेत, मग तशी माझी 9 घरं होतील. मला जसं जमेल तसं मी व्हिडिओ घेते, कारण परत इतका जड झाला आहे आणि मी एकटीच आहे सध्या व्हिडिओ घेण्यासाठी, कोणी नाही आहे. तर मग मला जर जमलं इथे घ्यायला तर मी व्हिडिओ घेईन. आणि हे बघा, सुंदर अशी रेणुका मातेची मूर्ती आहे. या आईंनी सुद्धा त्यांच्या देवाऱ्यात घट बसवलेला आहे. आता या आईंकडून सुद्धा मी जोगवा घेते. हे बघा, हे 9 घरातून मी मागितलं जोगवा, तर एवढा आपला हे जमा झाला आहे. जसं मगाशी तुम्हाला बाईने सांगितलं, आता हे जे आपण जमा केलं आहे ह्याला आपण थोडं आता धुवायला तेवढा टाईम नाही, कारण पाऊस पण आहे तर ते सुकणार पण नाही, त्यामुळे मी धुवणार नाही आहे, पुसून घेते. आणि मग मी चक्कीमध्ये त्याला टाकीन दळायला. मग दळून झाला की उद्या जो हवन आहे, उद्या होम आहे उद्या, तर मग होमासाठी म्हणजे आपण देवीला नैवेद्य म्हणून पानगे दाखवतो. पानगे आणि चामट्या असतात, तर ते तुम्हाला उद्या दिसेलच पानगे आणि चामट्या कशा बनवतात. पण आता मी हे सगळं साफ वगैरे करून घेते. आमच्या मंदार नानाचं काय चाललं, एक पुढे एक मागे. आता छान वाटते. आणि आता वाजलं 3, आम्ही सगळं क्लीन करून घेतलंय आणि उद्या होम आहे तर आम्हाला आता जायचं आहे. आणि मी असं विचार केलं की आजची आणि उद्याची जी येणारी व्हिडिओ आहेत त्या 9व्या माळ्याच्याच आहेत, तर मी दोन्ही व्हिडिओ ज्या आहेत त्या मी तुम्हाला एकत्र करूनच दाखवेन. शुभ सकाळ सर्वांना. आणि आज आहे होम, तर त्यासाठी मी हे दिवे बनवून घेतलेत गव्हाच्या पिठाचे. आणि हा मी घातले आलनी भात. आलनी भात हा होमावर लागतो म्हणून मी घातला आहे. आणि आता एक साईडला इथं ठेवली उनवणी, ह्याच्यामध्ये मी गूळ टाकले आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पानग्याचं पीठ टाकायचं आहे. आता हे आपण घेतले पानग्याचं पीठ, जे आपण काल घेतलं होतं ना दलून, जे मागितलं होतं जोगवा त्याचंच दलून घेतलं आहे. आणि आता या पिठाचे आपण पानगे आणि चामट्या बनवायचे. इथे होमाची म्हणजे होम वगैरे मांडून ठेवले, अजून भटजी आले नाही, होमाची तयारी करून ठेवले. अजून कोण आला नाही, हे दोघं बिचारे दोघंच एकटे येऊन बसल्यात.
बाकी कोणाचा पत्ता नाही अजून. आणि हे बघा आम्ही बनवलं पानगे, जे पीठ होतं ह्याचं आपण दलून घेतलेलं, त्याचेच हे पानगे, ह्याला बोलतात पानगे. आणि हे आहेत चामट्या. शिवानी बंधो अनंतानि बंधो श्वेतानि बंधो रत्नानि वासो सर्वदा बंधो प्रतिव्रतेन सर्वानश्रावतन्त्राय नमः अखंड सौभाग्यवती भवन्तु भवन्तु. त्या नारळावरती ओटी भरल्या भगवान होऊन झाल्यानंतर हळदी कुंकवा सर्वांनी स्त्रियांनी शिवानगरंद्रवा सर्वे चंद्रवादी उदारचनापर्यंताय नमः. लांबून तुम्ही सगळ्यांनी आधी सूर्यनारायण शिवराय आम्ही त्याच्यावर सुपारी वरती लगेच गंधामध्ये बुडवा. प्रत्येक सुपारीवरती बुडवायचंय. मातृका प्रणामी नवगामी देवता त्याच्यावर किती नवग्र देवता त्याच्या बाजूची रक्ष रक्ष डाव्या हाताची नमो प्रत्यंद्रवा सर्वेश्वर बरोबर. त्याच्यावर डाव्या बाजूची रक्षा नमोद्यादिष्ट देवाणी त्याच्यावरती परत मध्यम त्रवा रचनाभूत देवाणी तंत्रवाय नमः. परत त्याच्यावरती सकल देवाणी तादिष्टम सर्वेश्वर प्रतिष्ठ देवा भैरवाज रक्षणादव्यंतान नमो. जठराणि आरोग्यदंपदं सर्वे रचनापदंत्रवा सर्वे सन्नप्रचोदयात्. तदेव लग्नं सुरं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव मूला भूब्राह्मणः. सप्त शृंगी देवी आली आता गाई ग. रूप हिचे लावण्याचे अंगलानुल नमः स्वाहा. अनंत पुण्यकामकामी प्रत्येकानं आसपास काढ्या घ्यायच्या त्या नमः स्वाहा. शिवाय नमः स्वाहा. असर्वध्याय नमः स्वाहा. अनंताय नमः स्वाहा. औदुंबराय नमः स्वाहा. ओंकाराय नमः स्वाहा. अनंताय नमः स्वाहा. उदंकेशाय नमः स्वाहा. टाकायचं नाही, टाकू नका. मुख्य आत्मते काय श्रीफल काय कंचोली गावाचे माजी नगरसेवक घनश्याम मडवी हे देखील आमच्या आई माऊलीच्या दर्शनासाठी आले होते आणि त्यांचं स्वागत आमच्या मंदार भाऊ यांनी केले. आणि आज होती शेवटची रात्र, त्यामुळे मग फॅन्सी ड्रेस होता. आणि हे बघा कोण कोण काय काय बनवून आले. कोण भूत बनले, कोण पुष्पा बनले, कोण पंढरी शेठ. तर असे काही ना काही लोक फॅन्सी ड्रेस करून आले होते. आणि हे बघा आमचे नाना नानी आणि हे भाऊ, हे लोक सगळ्यांनी मस्तपैकी कोली लुक केला होता.
आणि हे बघा, ह्या ताईंनी खूप छान संदेश दिलाय आपल्याला इथून. तर आजची शेवटची रात्र आमच्या मायमाऊलीसोबत, आणि उद्या दसरा. तर आई जाणार उद्या. बापरे, हे 9 दिवस तिच्याबरोबर घालवले आणि आता खूप जड जात आहे की ती आता नसेल. आता 9 दिवस झाले आणि उद्या दसरा आहे, आज शेवटची रात्र आहे तिच्याबरोबर. खूप वाईट वाटतं. तुम्हारी अच्छी वीडियो आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.